बसलेल्यांची नंतर सुटून घ्या. जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवारी Bye.
हरे करा माझे पितांबर गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव आगर बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल 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 बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय
संसारा हरीची दारे आल्यानो संसारा पंढरीची दारे आल्यानो संसारा हरीची दारे आल्यानो संसारा दीनाचा सोयरा पांडुरंग दीनाचा सोयरा पांडुरंग दीनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवड 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 गोपाळता तळे होता वेळ गोपाळाकडे उभा वेळ गोपाळाकडे उभा वेळ मागे परिहार पुढे नाही आरे बलिहार पुढे नाही मागील परिहार पुढे नाही आरे बलिहार पुढे नाही आलिया दर्शन एक वेळा आलिया दर्शन एक वेळा आलिया दर्शन एक वेळा तुका म्हणे नदे अनेकांचे हक्क तुका म्हणे नदे अनेकांच्या तुका म्हणे नदे अनेकांचे हक्क तुका म्हणे नदे अनेकांच्या वैसला तो चित्ती निवडेना पैशाला तो देते देवानेना पैशाला तो देते देवानेना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवड वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवड गोपाळता तरी उदावी गोपाळाकडे उभा वेळ गोपाळाकडे उभा वेळ गोपाळ कुमारी गोपाळ कुमार गोपाळ कुमारी गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ गोपाळ कुमार कुमारी गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमारी गोपाळ कुमार गोपाळ कुमारी गोपाळ पंढरीशी दारे आल्यानो संसारा पंढरीशी दारे आल्यानो संसारा पंढरीची दार आल्यानो पंढरीची दार आल्यानो पंढरीशी दारे आल्यानो संसारा पंढरीशी दारे आल्यानो संसारा पंढरीची दार आल्यानो पंढरीची दार आल्यानो दिनाचा सोयारा पांडुरंग दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवड वाट पाये उभा भेटीची आवड पाये उभा भेटीची आवड वाट पाय उभा गोपाळ पाताडी उठावेळ गोपाळ पाताडी उठावेळ वाट पाये उभा भेटीची आवड
विठ्ठल 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 सर्वजण भजन करा लागवणी या पाया विनवितो तुम्हाला कोणतरी कमरला हरिविष्णू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भैरवनाथ भगवान ब्रह्मचैतन्य तुकाराम बाबा पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी भूतावीळ मागील परिहार पुढे नाही शीन झाले या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवड कृपाळू तातडी भूतावीळ तुका म्हणे न दे अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवड कृपाळू तातडे होता वेळ समचरण सरोजम साम्रणीला उदाभम जगन्निहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव ध्वलासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संताचिया तुझे चरण संताचिया तुझे चरण संताचिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदवणे श्रीचरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून मात्र साष्टांग हे करी दंडवड दुसरे वंदू सारजा जे चतुरायणाची आत्मजा वाग सिद्धी पावे सहजा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निभोज पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चरण या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य करीती हरीचे ध्यान अखंड नाम उच्चारिती जन या माझे नमन दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे जे लोका टाळ मृदंग श्रोते देखा या माझे नमन दंडवत ऐसे नमन करो
सकळा हरी कथा बोले बोबडी या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर पंढरीशी झाले आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताळू प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारले अभंग चिन्मय स्वरूप महाराष्ट्र भूषण वाणी भूषण अधिकार संपन्न असणारे साधू वैराग्याचे महामेरू देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारायांचा चारचरणाचा अनेक तीर्थाला जाऊ नका असं तुकोबाराय म्हणत नाही जा तीर्थाला जा कारण तीर्थाला जाणं हे पुण्याचा भाग आला परंतु याच्यातून पंढरीला जा असं काय म्हणतात तुकोबाराय तर तुकाराम महाराजाचं मन एकच आहे या धगाधगीच्या जीवनामध्ये या धावपळीच्या युगामध्ये या अतिशय आपल्याला जीवनामध्ये जो त्रास आहे संसाराचा याच्यातून कदाचित आपल्याला इतर तीर्थाला जायला जमणार नाही कारण का इतर तीर्थ म्हटलं की त्या ठिकाणी वित्त लागतंय पैसे लागतात महाराज त्याच्याशिवाय तीर्थ त्या ठिकाणी घडत नाही आणखीन वेळ द्यावा लागतोय आणि त्या तीर्थाचे अनेक नियम आहेत त्या नियमानुसार चालावं लागतं नुसताच काशी करून आला म्हणला मी बस इच्छा घेत नाही जमणार आहे का नाही जमत त्याच्यासाठी नियम आहे अनेक तीर्थाचे वेगवेगळे नियम आहेत पशुपतीनाथला जर गेलं तर तिथंही नियम वेगळा आहे का नाही तिथं पाठीला तेल लावून जावं लागतं हा तर त्या अर्जुनानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे गदा मारलेली आहे म्हणून अनेक तीर्थाचे वेगवेगळे नियम आहेत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हटले नाही तुम्हाला सप्तपुऱ्याला जाता आलं नाही जगन्नाथपुरीला जाता आलं नाही वाराणसीला जाता आलं नाही तुम्हाला द्वारकेला मथुरा वृंदावन काशी नाही जाता आलं तुम्हाला अनेक तीर्थाला परंतु एकच काम करा तुम्ही जर जायचंय ना तुम्हाला तर कुठं जा तर पंढरीशी जा रे आल्यानो संसारा जर संसाराला आलोत ना आपण हा संसार तर दुःख रूप आहे याच्यामध्ये सुखाचा विचारच नाही तुकाराम महाराज म्हटलं इथं सगळ्याला माहितीये आतापर्यंत अनेक प्रमाणात त्या ठिकाणी संत महात्म्याने सांगितलं पण तरी पण सुद्धा तुकोबाराय म्हटले जमणार नाही इतर तीर्थक्षेत्राला तुम्हाला ना मग एक काम करा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग का बरं जायचं तर वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळ होता तडे उतावळ तो त्या ठिकाणी त्या भक्तांची कशी वाट पाहतोय त्या चातकाप्रमाणे वाट पाहतोय पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लई ताणलं चातकावानी चातक पक्षी जसा त्या पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहतोय तसा वाट पाहे उभा आहे तो कसा उभा आहे आला पुंडलिकासाठी तो उभा वाळवंटी असा असणारा तो भगवान परमात्मा वाट पाहतोय वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावळ बरं आणखीन काय मागील परिहार पाठीमागचं जे काही दुःख आहे ना पुढे नाही सीन ते पूर्णपणे नाहीस करण्याचं काम करतंय मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा त्याचं एकदा का त्या पांडुरंगाचं दर्शन झालं त्याला डोळे भरून पाहिलं ना तर मागील परिहार म्हणजे असणार जीवनातलं पाठीमागचं दुःख पूर्णपणे नाहीस होतं आणि पुढे नाही सीन झाली या दर्शन एक वेळा मग तुकोबाराय म्हटले असं जर त्या ठिकाणी पंढरपूरला तुम्ही गेलं त्याला जर डोळे भरून पाहिलं आणि तुमचा पूर्णपणे सीन गेला तुमचं दुःख नाहीस झालं मग होतंय काय ते भंगारा भोंगराच्या हातात देत नाही बाबा अजिबात नाही देत दुसऱ्याच्या हातामध्ये तो का म्हणे ना दे अनेकांची हाती नाही ते आपली परिस्थिती कशी आहे बळे बांधोनी आदेशी काळा हाती बळे बांधोनी आदेशी काळा देवा तुझा माझा कार्य वैराकार दुसऱ्याच्या कुणाच्याच हातात देत नाही ते स्वतः न्यायला येतंय मोक्ष पदाला पोहोचतोय म्हणून तो का म्हणे न दे अनेकांची हाती आणि बैसला तो चित्ती निवडत एकदा का चित्तामध्ये बसला एक वेळा जायला सांगतात पंढरपूरला म्हणजे कसं याचा अर्थ असा एखादी समजा मुलगी आहे नांदायला गेली सासरला गेल्यानंतर सासरच्या जाचाला कंटाळली आणि परत माहेरला आली आई वडिलांकडे तक्रार करू लागली बाबा मी आता पुन्हा जाऊ शकत नाही सासरला का खूप त्रास आहे लई छळमुख होते माझी आता नाही निघालं आता सासर वास राहिलाच ना आता सून वासा सुरू झाला अवघड का आहे का म्हणले लई त्रास आहे हो त्रासाने कंटाळली मी आता जाऊ वाटत नाही मला बाप म्हणतो अरे एक काम कर ना माझ्या नावासाठी एकदा जा
माझ्या नावासाठी नाही. एकदा का ती जर सासरला गेली आणि त्या सासरच्या सुखामध्ये जर रमली महाराज, मुलं बाळ झाली, संसार सुरू झाला, अनेक गोष्टी त्या ठिकाणी संसारामध्ये रममान झाली, पुन्हा बाप आजारी पडला, शेवटचा खटका मोजतोय, तरी पण सुद्धा ती काय म्हणते, मला जमणार नाही, कारण माझ्या मुलाचं शिक्षण चालू आहे, त्याची डब्याची व्यवस्था नाहीये, घरात अनेक कामं पडले, आता काय पिकलं पान गळूनच जाणार आहे एक ना एक दिवस, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. मला सांगा, जी मुलगी सुरुवातीला काय म्हणत होती, मी सासरला जाणारच नाही, वडिलांनी फक्त विनंती केली, एकदा ताई तू सासरला जा माझ्या नावासाठी, एकदा गेल्यानंतर तिचं मन त्या ठिकाणी लागलं आणि पुन्हा नाही. तशी परिस्थिती आपली होती. तुकोबराय म्हटलं, एकदा जा पंढरीशी जा रे आल्या नो संसारात, एकदा जा पंढरपूरला, एकदा गेला ना पायवारी मध्ये गेला, पंढरपूरला गेला आणि जर का त्या सुखामध्ये रममान गेला झाला, तर लांचावले मन लागली सगोडी आणि ते जीवन न सोडी ऐसे झाले. त्याचं मन एकदा लागलं ना, पुन्हा तो बैसला तो चित्ती निवडे ना. विठाला 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 असा झाला हा अभंगाचा सरळ भावार्थ. पावसाची शक्यता आहे महाराज, लवकरच थोडा येऊन गेला. आबांची कृपेने, काय भगवंताची कृपा असन, वर्षानुवर्षे या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतात ते बरेच दिवस झाले. आणि जेव्हापासून दिंडी येते तेव्हापासून कीर्तन पण माझ्यावर त्यांची श्रद्धा आहे. त्याच्यामुळे काय, आताच्या कीर्तनामध्ये पूर्ण भारत देशामध्ये दिसणार आहे असं त्या ठिकाणी शूटिंगचं काम आबाने करून ठेवलंय. युट्यूबला कीर्तन दिसणार आहे बाबा, है का ना. त्याच्यामुळं सेवा ते आवडी उच्चारावे नाम बाबा, सेवा करत राहा, कारण परमार्थाचं क्षेत्रच असं आहे. जर त्याच्यामध्ये प्रवेश करायचा ना, तर सेवा नावाच्या दरवाजावर प्रवेश करा, तुम्हाला परमार्थी क्षेत्रामध्ये काहीच कमी पडणार नाही. विठाला 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 विठाला. सालाबासप्रमाणे चाललेला हा मल्लिकार्जुन भैरवनाथ पायदिंडी सोहळा, श्री क्षेत्र गुटवीत एक श्री क्षेत्र पंढरपूर, असा मजल दर मजल करत आज पहिल्या दिवसाची दुपारची त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था, वारकऱ्यांसाठी आश्रय देणारे, वारकऱ्यांसाठी अन्नदान करणारे, आपले सर्वांचे स्नेही, त्या प्रेमाचं असं त्या ठिकाणी असणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण पांडुरंग लक्ष्मण महाराज कदम या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांची सेवा करतात. अन्नदानाला विशेष महत्व आहे. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान अन्नदान सांगितलंय आणि त्याच्यातून इतर अन्नदानापेक्षा वारकऱ्यांच्या प्रती जे अन्नदान केलं जातं ना, त्याला विशेष असं महत्व आहे. विठाला 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 वारकऱ्यांची सेवा करणं जीवनामध्ये हा त्या ठिकाणी मोठा योग लागतो. कारण वारकऱ्याचा अधिकार मोठा सांगलाय. काय अधिकार आहे? पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा. त्या ठिकाणी अधिकार मोठा आहे, परंतु तो वारकरी तसा असला पाहिजे. आता जर पाहिलं तर दिंड्यांची सेवा करणारे, दिंड्यांना पंक्ती देणारे लोकांचे बंगले झाले महाराज, परंतु बाकी आता नाही पुढचं बोलतो. दिंड्यांची सेवा करणारा त्या ठिकाणी वारकऱ्यांचा अधिकार मोठा आहे, मोठा अधिकार आहे, मोक्षाचे अधिकार आहे तो वारकरी. परंतु तसं त्या ठिकाणी वारी केली पाहिजे. निष्ठेने जर वारी केली तर महाराज जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. तो पांडुरंग परमात्मा त्या सूरदास सारख्याला न्यायला आला. आंधळ व्यक्तिमत्व होतं महाराज, ज्याला हातपाय नव्हते अशाला सुद्धा त्या ठिकाणी वारी करून घेतली. आपल्याला तर चांगला असा देह दिला. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडशी नारायण नाशे भवपन भवरोग. बाबा एवढा त्या ठिकाणी मनुष्य दिला, देह दिला अमोल किमतीचा, त्याचा ठेवा काही सामान्य नाही. त्याची किंमत काय सामान्य आहे का? नाही सामान्य. मी अगदी 15 दिवसापूर्वी एकच दात बसवला महाराज, 10,000 रुपये मला मोजावे लागले, तेव्हा आता कुठेतरी जेवण करता येते. असे 32 फुकट दिले होते ना, काही किंमत कळाली का आपल्याला? नाही. मग ह्या नरदेहाची किंमत जर समजून घ्यायची असेल तर संत महात्म्याच्या सान्निध्यात चला. आणि संत महात्मे कुठं भेटतात? चला तीर्थक्षेत्राला, ठीक आहे ना, तीर्थक्षेत्राला. मग बाकीच्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका असं त्यांचं मत नाही जगद्गुरु तुकोबारायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, या धावपळीच्या युगामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला अतिशय त्या ठिकाणी त्रास आहे या संसाराचा, तुम्हाला इतर तीर्थक्षेत्राला जायला जमणार कदाचित नाही. गेलं तर चांगली गोष्ट आहे, त्यातून पुण्य प्राप्त होतंय, परंतु मोक्ष नाही. काय मोक्ष नाही? का मोक्ष नाही? तर काशीला गेल्याच्या नंतर मोक्ष मिळतो, परंतु त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी देह ठेवावा लागतो, मरावं लागतंय त्या ठिकाणी.
विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, हिमालयामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर मोक्ष मिळतोय, परंतु त्या ठिकाणी काय होतंय, मरावं लागते. हिमवंत दोष खाय जरी का जीवित्वाची हानी होय, तैसे स्वचित्तो न हे सज्जनाचे. त्या ठिकाणी हिमालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा मोक्ष मिळतोय, काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण त्या ठिकाणी बाबा मरावं लागतंय. इथं मोक्ष सहज आहे. तू का म्हणे मोक्ष देखील कळस, तू का म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, हो तात्काळ हा नाश अहंकाराचा. रावण मेला, त्याला एक मुक्ती भेटली. त्याच्यानंतर पुतना मावशी देवाच्या हातून मिली, तिला एक मुक्ती भेटली. ह्या मुक्त्या आहेत देवाच्या हातून मरल्यानंतर, परंतु 4 मुक्त्या सहज मिळतात. विश्वमाऊली ज्ञानोबा म्हटले, तेने मुक्ती 4 साधिलेल्या, तेने मुक्ती 4 साधिलेल्या, तेने मुक्ती 4 साधिलेल्या, तेने मुक्ती 4. देवाचे द्वारी उभा क्षणभर, तेने मुक्ती 4 साधिलेल्या, तेने मुक्ती 4 साधिलेल्या. देवाचे द्वारी उभा क्षणभर, तेने मुक्ती 4 साधिलेल्या, तेने मुक्ती 4 साधिलेल्या. माझे विश्वमाऊली ज्ञानोबा राय सांगतात, बाबा रे मुक्ती पाहिजेत ना, सहज मिळते. तेने मुक्ती 4 साधिल. 4 मुक्त्या समीपता असेल, सलोकता असेल, स्वरूपाता असेल, सायुज्यता असेल, 4ही मुक्ती सहज मिळतात. कशाने? नामस्मरणाने. तसं मोक्ष पाहिजेत ना, तू का म्हणे मोक्ष देखील कळस. कळसाचं दर्शन झालं ना आपण तरी मोक्ष आहे. मग काय अडचण आहे पंढरपूरला जायला, हे काय विठाला विठाला विठाला. बाकी तीर्थक्षेत्राला जा, पण त्याचे नियम गेल्यानंतर वेगळे आहेत ना. जसं काशीमध्ये गेल्यानंतर मोक्ष पाहिजेत असेल तर तिथं मरावं लागतंय, तसं आणखीन काशी करून जर घरी परत जर आलं, त्याचे नियम पूजा करावं लागते आबा. आणि पूजा करताना बायकोला मांडीव घ्यावं लागते. ती वजनाने जरी जास्त आपल्यापेक्षा असली ना तरी घ्यावंच लागतं. काही वेळ का व्हायना, शास्त्र आहे त्याला. हा, माउंद घालावं लागतंय. तसं पंढरपूरून पाठीमागे आले, माघारी आल्याच्या नंतर आबा म्हटले भजन ठेवायचं आपल्याला. कशा निमित्त मला प्रसादच, खाली प्रसाद पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवनी लाट. प्रसाद दिला तरी पंढरपूरची वारी सफल झाली. मग मोक्ष पाहिजेत ना, फक्त कळसाचं दर्शन झाला तरी सुद्धा मोक्ष आहे. बाकी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपलं पाप धुवून जाईल असं सांगता येत नाही. का तर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पापी लोक त्या गंगेमध्ये स्नानाला जातो पाप जाण्यासाठी. ते पापी लोक तिथं जाऊन त्या ठिकाणी आंघोळी करतात, त्याच्यामुळे मलिन झालेली गंगा. आणि अशा किती 349 गंगा सांगितल्या. पाहता रावळाची पाट आणि तीर्थे घडली 360. है का? रावळाची नुसती पाठ पाहिली तर तीर्थे 360 त्या ठिकाणी तीर्थ घडल्याचं पुण्य भेटतंय. मग अशा 349 गंगा आहेत. मग त्या मलिन झालेल्या गंगा त्या ठिकाणी कुठे येतात? चंद्रभागेमध्ये. हे का? तीर्थ मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी घेती दर्शन. हे का? त्या ठिकाणी ती तीर्थ 349 ते असणाऱ्या काय गंगा आहेत ना, त्या चंद्रभागेमध्ये येतात. आणि त्याच्यामुळं मला सांगा 349 गंगेत त्या ठिकाणी जाऊन आंघोळ करण्याची गरजच काय? काय गरज आहे? तेवढ्या गंगा जर त्या चंद्रभागेमध्ये येऊन जर पवित्र होतात तर देखील आपलं चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा
पवित्र होण्यासाठी जर चंद्रभागेत येऊन जर आंघोळ करीत असतील, पुंडलिकाचं दर्शन घेत असतील, तर बाकीची तीर्थ त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र पाहण्याची आपल्याला गरज नाही आणि इतर गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याची सुद्धा गरज नाही. चंद्रभागा डोळा तेखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा. सगळी तीर्थाचं त्या ठिकाणी एका वेळेमध्ये दर्शन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पंढरीची दारे आनंद संसार, 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 पंढरीची दारे आनंद संसार. देवाचा सोयरा पांडुरंगा, देवाचा सोयरा पांडुरंगा, वाट पाये उभा भेटीची आवड, वाट पाये उभा भेटीची आवड. दिनांचा सोयरा पांडुरंगा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. हे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. याच्यासाठी काय करा, सरळ शॉर्टकट मार्ग आपला, साधा साधा मार्ग. जिथं गेल्याच्या नंतर मोक्षही भेटतोय, जिथं गेल्याच्या नंतर 349 गंगेत त्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य जर भेटतंय, अशा ठिकाणी जा. कुठं जात रे? पंढरीशी जा रे आल्या नो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. हे नाही आबा, त्या ठिकाणी शंकर भगवान सुद्धा सांगतात. कोण आहेत शंकर भगवान? वारकऱ्यांचे अध्यक्ष आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वारकऱ्यांचे अध्यक्ष. हा, रंभादिक नाचती पुढे जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तो भगवान त्या ठिकाणी शिव भोळा चक्रवर्ती आहे ना, तो शंकर भगवान काय करतात? सकाळच्या परी काकडेला जातात पाहते. वारी, पहिली वारी जर कुणी केली, वारकऱ्यांचे आद्य प्रवर्तक कोण? तर एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सर्वे तीर्थ मध्यान काळी, सर्व तीर्थे मध्यान काळी. येऊन पुंडलिका जवळी, येऊन पुंडलिका जवळी. करती आंघोळी घेती घेती दर्शन, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. भगवान शंकर सांगतात, भोलेनाथ बाबा रे वारी करा. आणि त्या भगवान भोलेनाथानं सुद्धा वारी केली. सामान्य का? जगाचा त्या ठिकाणी असणारा तो, ज्याची निर्मिती आहे, ज्याच्यापासून जगाची निर्मिती आहे, असं असणारा भगवान शंकर सुद्धा कोणाची वारी करतात? भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. ते भगवान शिव भोलेनाथ सुद्धा कोणाची वारी करतात? वारी करायचं ठरलं आबा, बरोबर जाता जाता पार्वती आई साहेब म्हटल्या मला बी यायचंय. शॉर्टकट मध्ये सांगतो. त्याच्यानंतर गणपती बाप्पा म्हटले मला बी यायचंय. नंदी म्हटलं मला बी यायचं. तर यावाच लागेल म्हटले, वाहन आहे ना नंदी, जायचं कशा नाही का ना, दिंडीला टेम्पो ट्रॅक्टर पाहिजेतच ना. तसं त्या ठिकाणी म्हणले जायचंय मला बी. सगळेजण आले, निघाले वारीला. वारीला आले, परंतु पद्मावती नावाचं तळ आहे त्या ठिकाणी, तिथंच त्या ठिकाणी पार्वती आई साहेब म्हटलं मी इथंच थांबते, लय दमले आता, नको जायला आतमध्ये. गणपती बाप्पा जरा थोडस पुढे आले आणि पुढे आल्याच्या नंतर म्हटले मी पण इथं थांबतो. नंदी त्या मारुतीचं मंदिर आहे तिथं, नंदी पुढा, तिथपर्यंत नंदी आला. नंदी मला बी थांबायचं. ते महादेव म्हटलं तू इथंच थांब. का? चालता चालता कदाचित तुझ्याकडून जर एखाद्याचा पाय तोडला तर मोकार बांधणं, त्याच्यापेक्षा तू इथंच थांब. ते म्हटलं कुठं थांब? मला मारुतीच्या मंदिरासमोर. म्हणले मारुतीच्या मंदिरासमोर मी काय थांबला? काय पुरावा आहे का? म्हणजे आहे ना पुरावा. काय? हा, पिंडघारीने झडपिला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कुठे? म्हणजे मी शंकराचं मंदिर सोडून थांबत नाही, पण म्हणले हा शंकराचा त्या ठिकाणी. कारण
कृष्ण भगवान सुद्धा अर्जुनाला सांगतात काय, ध्वजस्तंभावरी वानरो, हा तो मूर्तिमंत शंकर हो, हा आणि श्रीकृष्ण सारथी सारंग धरू अर्जुनेश, असं असणार त्या ठिकाणी म्हटले. काय नाही, मारुती सुद्धा कोणाचा अवतार आहे, मारुतीराय हनुमंतराय हे सुद्धा शंकराचे अवतार आहे. थांब इथं होते, इथं थांबले. मग भगवान भोलेनाथ गेले कुठं, आतमध्ये रावळामध्ये. आणि रावळामध्ये गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथानं ज्यावेळेस पाहिलं ना, त्यावेळेस मग त्या भगवान भोलेनाथाला दोघाची नजरानजर झाली. काय त्या सुखाला पारावर नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, झाली या दर्शना एक वेळा, झाली या दर्शना एक वेळा, झाली या दर्शना एक वेळा, झाली या दर्शना. मागील परिहार पुढे नाहीसी ना, मागील परिहार पुढे नाहीसी ना, मागील परिहार पुढे नाहीसी ना, मागील परिहार पुढे नाहीसी ना. झाली या दर्शन एक वेळा, झाली या दर्शन झाली या दर्शना, झाली या दर्शना. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, बाबा रे मागील परिहार पुढे नाहीशी न, झाली आहे दर्शन एक वेळा. एकदा का त्या पांडुरंगाला डोळे भरून जर पाहिलं ना, तर त्याचं असणार स्वरूप चित्तामध्ये त्या ठिकाणी बसलं एकदा, की आपल्या सुखाला कुठला पारावार राहत नाही. कारण का, त्याचं स्वरूपच तसं आहे. कारण जगी सर्व सुखी ऐसा कोणी नाही, माझ्या पांडुरंगा सारखा, तुझ्या कोणी नाही, माझ्या पांडुरंगा सारखा. तर त्या ठिकाणी सुख प्राप्त आहे महाराज. सर्व सुखाची अगर बापर कुमा देवीवर, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. त्या ठिकाणी असणारे संत महात्मे सुख देऊ शकतात. माणसाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची ना, तर त्या ठिकाणी संत महात्म्याकडे जा किंवा त्या भगवान परमात्म्याकडे जा. पण आपली परिस्थिती झाली अशी की सेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजिती भूते खेते, आपल्या पोटासाठी रडती मागती सीते अवदान. असं आपण करतोय. संत महात्म्याने सांगितलंय, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नाही. एक धरला आम्ही चित्ती हुमाईचा पती, आहे का नाही. मग त्यासारखं त्याला आपलेस करून घ्या. त्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती निष्ठा ठेवा. त्याचं सतत नामस्मरण करा आणि वर्षातून एकदा काय करा, वारी करा. विठोबार कुमारी, गोपाळ 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 पंढरपूरच्या वारीचं एवढा विशेष असं महत्व आहे. ते सांगतात, वाराणसी 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाणं एक वेळा जरी गेलं तरी द्वारकेच्या 3 वाऱ्या घडल्यासारख्या होतात आणि वाराणसीच्या 5. वाराणसी 5 गोदावरी एक दिवसा आणि पंढरीशी एक पाऊल पुरेसा, ऐसा ठसा नामाचा. विठाला 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 विठाला. म्हणून त्या ठिकाणी पंढरपूरला जायचंय. आणि एकदा जा याचा अर्थ कसं, एकदा तू गेला आणि तुला का त्याची चट लागली, एकदा का तुझं मन त्या ठिकाणी त्या वारीमध्ये रममान झालं, तर पुढच्या वर्षी महिनाभर अगोदर त्याची वाट पाहशील. मग असा असणारा भगवान परमात्मा सुद्धा आपल्या वारकऱ्यांची त्या ठिकाणी वाट पाहतोय. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्याच्या नाही वाट पाहे उभा, नाही वाट पाहे उभा, वाट पाया उभा भेटीची आवड, वाट पाया उभा भेटीची आवड, वाट पाया उभा भेटीची आवड, वाट पाया उभा भेटीची आवड.
तरी उतारे वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी पाऊस आलेला आहे, जेवण झाली पाहिजे, त्याच्यामुळं वेळेत आपलं थोडंसं महत्व त्या ठिकाणी सांगायचं. दुसरा तिसरा अभंग घ्यावं म्हटलं कशाला पावसाचा मोकार बसावं चिंतन करीत आणखीन काय. त्याच्यापेक्षा आपला सरळ सरळ पंढरी शेजारी आल्यानं संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग तो दिनांचा सोहरा आहे. नामदेव महाराजाच्या लग्नामध्ये दिनांचा सोयरा झाला म्हणजे मामा झाला. बिदरशा बादशाने विचारलं, अहो तुम्ही कोण आहेत? ते म्हटले पांडुरंग म्हटले मी मोलाचा मामा आहे. आणि मग ती बेगम म्हटली हा आलमपणा, दूल्हे का जो मामा है तो इतना अच्छा लगता है तो दूल्हा कैसा होगा, है का नाही. ते घोंगडी घेऊन गेलो तर बाबा इतकी हिरे जोडून गेल तर त्याला काय सांगायचं. अतिशय त्या ठिकाणी रूप स्वरूपवान दिसणारा ती बेगम त्या ठिकाणी पाहिलं त्या बिदरच्या बादशाच्या बेगम नंतर त्या ठिकाणी ती मोहित झाली. म्हटली बहुत अच्छा है मामा, है का नाही. दूल्हे का मामा इतना अच्छा है तर दूल्हा कैसा होगा. नामदेव महाराजाचा मामा झाला बाबा देव, आणि मामा झाल्यामुळं म्हटले नामदेव महाराजाला पोरगी देऊन टाका. त्यांच्याकडे ते एक त्या ठिकाणी शिंपी होता त्यांच्यात सरदार, त्या शिंपी सरदार असणाऱ्याची मुलगी नामदेव महाराजांची त्या ठिकाणी पत्नी झाली राजाई. राजाई गोनाई दोन्ही सासू सुना नामाचा माझा ना बापले. नामदेव महाराजांचा मोठा परिवार म्हणून दिनांचा सोयरा पांडुरंग. तो कोणाचा मी सोयरा होतोय दिनांचा, परंतु तसा भक्त असला पाहिजे. दिनांचा सोयरा पांडुरंग तो वाट पाहतोय वाट पाहे उभा भेटीच्या आवळ गोपाळता तरी होता मागील परिहार पुढे नाही शीन. सर्व दुःखाचं त्या ठिकाणी नाहीस करतोय. दुःख सगळं दुःखाचा नायनाट करतोय पुढे नाही शीन. आणि एकदा का त्याचं दर्शन झालं दुःख सगळं नाहीस होतं. त्याच्यानंतर मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तुका म्हणे ना दे आणि कांच्या हाती मला तुका म्हणे ना दे आणि पैशाला तो किती निवडना वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी भेटीची आवडी भेटीची आवडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली असो धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. असो कृपा त्या ठिकाणी तुम्हा सर्व संत महंताची आहे. तुम्ही सर्व वारकरी मंडळांची कृपा आहे. सर्व असणारे टाळपे मंडळ, त्याच्यामध्ये हे आमचे पाहुणे महाराज, त्याच्यानंतर आबा आहेत चोपदार, ठीक आहे ना, त्याच्यानंतर माने महाराज, गायनाची बुलंद तो साबळे महाराज, गायनाची श्याम काका, नारायण महाराज, आपल्या महिला कीर्तनकार सुनीताताई माने विनीकरी महाराज, तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याही चरणावरती दंडवत असे असणारे बबन महाराज कदम, आमचे पांडुरंग महाराज शास्त्री, त्याच्यानंतर नंगे महाराज, तुम्ही सगळे मृदुंग वाजवणारे आमचे नवनाथ महाराज आणि संवादिनीचे साथ देणारे आमच्यात म्हणलं कोण आहे पेटी वाजवायला, तर अगोदर आलेलेच त्यांना सवयचे. ते म्हटले तुमचे मामा आहेत. म्हणलं ठीक आहे आमचे मामा आहेत, चांगली गोष्ट आहे. आता पावसाचं वातावरण, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबू. बरं कसा कारण बापू सगळ्याची नावं घेणं काय शक्य नाहीये, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही सगळे भोलेनाथा समान आहेत श्रोते, प्रभू तुम्ही महिषाच्या पोटे, मी दुबळा अर्पित शे भक्ती, तरी बोल गंगावती स्वीकार. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोले रे तुरे देवा तुरे नाही जाणीला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा